छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महोत्सव समितीच्या वतीने प्राचार्य रवींद्र पटेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले. रविवारी दिनांक 19 एप्रिल प्रबुद्ध नगर, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता दिशा पिंकी शेख यांनी भारतीय संविधानामुळे देशात मोठी सामाजिक क्रांती घडून आली असून त्यातून समाज परिवर्तनाला गती मिळाल्याचे सांगितले. संविधानाची चौकट अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हेमलता कदम यांनी भूषविले. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सुरेखा गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली भिंगार-दिवे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेखा घोडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावित्रीबाई फुले विचार मंचच्या सखींनी विशेष परिश्रम घेतले. पुरस्कार वितरण समारंभात उल्लेखनीय कार्याचा गौरव. यावेळी प्राचार्य रवींद्र पटेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिक्षक नेते भास्कर जयराम रानवडे यांना संघर्षशील कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इसरकचे माजी सरपंच बाबासाहेब गेरंगे यांना सुधारित नागरिकत्व कायद्याला आव्हान देणारा ठराव घेतल्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण व कृतिशील उपक्रम राबवल्याबद्दल सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना सरपंच शरद आरगडे यांनी आपल्या गावात जातीभेद निर्मूलनासाठी ठराव मंजूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केल्याची भावना व्यक्त केली. समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचा जिवंतपणे दाहवा घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेचे उपस्थितांनी जोरदार कौतुक केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील शेवाळे, पाथर्डी. ज्यांनी संविधान कृतीतून जगले, त्याची किंमत मोजली, मोजतायत, लढतायत, त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कौतुक. आणि त्यांच्याकडनं मलाही ऊर्जा मिळाली. माझी औपचारिकता नंतर राहून जाते म्हणून मी आधी हे सगळं जरा मुद्देसूद कव्हर करतेय. तर आज ह्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं, माझं म्हणणं ऐकायला. तसा तर तथागत गौतम बुद्धांना सांगितले की अत्युच्च टोकाची अहिंसा ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. जगातले म्हणा किंवा माझ्या ज्ञात सृष्टीतले म्हणा पहिले भौतिक शास्त्रातले वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध. त्या गौतम बुद्ध